कल्याण डोंबिवलीत मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा, अशा आशयाचे स्टिकर शहरातील रिक्षांवर झळकू लागले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांकडून ही विशेष मोहीम राबवली जाते. 4 मे रोजी मराठी सक्तीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या खास शैलीत उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही स्टिकर मोहीम सुरू करण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. शहरातील अनेक रिक्षांवर हे स्टिकर्स लावण्यात आले असून सर्व रिक्षा चालकांनी स्वेच्छेने या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येते. विशेष म्हणजे या मोहिमेला परप्रांतीय रिक्षा चालकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेक चालक मराठी भाषा समजून घेण्याची आणि बोलण्याची तयारी दर्शवत आहेत. काहींनी तर स्वतःहून स्टिकर लावत ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी मनसेचे पदाधिकारी आरिफ शेख आणि योगेश पाटील यांनी मराठी भाषेचा सन्मान राखण्याची गरज अधोरेखित केली. तर रिक्षा चालक शफीउल्लाह यांनी मराठी शिकण्याचा आणि प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा निर्धार व्यक्त केला. या संपूर्ण मोहिमेमुळे कल्याण डोंबिवलीत मराठी भाषा, स्थानिक अस्मिता आणि राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, कल्याण डोंबिवली.